केलो आपण आता स्टेप पहिला आपण सगळं ऍड पब्लिश केलो. पब्लिश केल्यावर नाहीतर तुम्ही असं पण करू शकता, पब्लिश करायच्या अगोदर इथं पहिला पॉज करायचा. ओके, हे ऑफ करून पॉज करा. कारण काय होतंय नाहीतर जर का आता लीड्स यायला चालू झाले, मग इथे एक्सेल शीट मध्ये काही लीड्स येतात, काही नाही. मग जेव्हा तुम्ही क्रिएट करता ना तेव्हा त्याच्या पुढचे येतात. मग त्यासाठी काय करतो, पॉज करा, नंतर शीट रेडी करा. मग शीट रेडी करताना इथं नाव चेंज करून घ्या तुमचं. त्या ऍडव्हर्टाइज कशाचं अगोदरच शीट रेडी करून ठेवली तर चालते ना? चालतंय, त्याला काही प्रॉब्लेम नाही. खरं एक तुम्हाला माहित पाहिजे की फॉर्म रेडी जेव्हा तुम्ही केला ह्याच्यात, मग त्याच्यात काय काय क्वेश्चन्स विचारला ते तुम्हाला माहित पाहिजे. ओके, ते माहित झाल्यानंतर इथं लिहून घेत जा. तुम्ही कधी पण एक नोटपॅड मध्ये लिहून घ्या काय काय विचारला म्हणून. ओके, तिथं तुम्हाला माहित होतं की डेट तर कंपल्सरी आपणच घेता येते. नेम विचारलेलं असतं, हे बेसिक असते. फोन नंबर पण बेसिक विचारलेला असतं. इथं सिटी विचारलेलं असतं, मेल आयडी विचारलेलं असतं. ओके, तुमच्या ह्याच्यात काय असं असतं, 2 BHK फ्लॅट इंटरेस्टेड, 3 BHK फ्लॅट इंटरेस्टेड, नाही तर 4 BHK असतं, नाही तर कमर्शियल बिल्डिंग असते. असं सेक्शन्स वेगळे वेगळे तुम्ही दिलेलं असतात फॉर्म मध्ये, जे जे इंटरेस्टेड असतं. मग त्याप्रमाणे आपण तुम्हाला इथं नावं घालायला लागतात. मग आता मी काय करतो, इथं पॅबली म्हणून मारतो. इथं नवीन ह्याच्यात येतो, पॅबली सॉफ्टवेअर मध्ये जातो. हे इथं हे लोगो येत आहे पॅबलीचा, असं पी म्हणून. ओके, पॅबली मध्ये काय असतं, इथं मी ऑन हे करतो. तुम्ही इथं साइन अप करू शकता, नाही तर साइन इन करू. साइन इन करून तुम्ही रजिस्टर करू शकता तुमचं. ओके, इथं साइन इन करा, नाही तर साइन अप फॉर फ्री. ऑलरेडी माझं ह्याच्यात हा येतं. मग मी लॉग इन विथ गुगल करतो. तुम्ही पण लॉग इन विथ गुगल केला तर पण डायरेक्टली साइन अप. ओके, हे 100 काम तुम्हाला फ्री देतं हे. आता मी इथं लॉग इन करतो. आता असं हे असं इंटरफेस येते तुम्हाला. ओके, फर्स्ट आपल्याला इथं काय आहे, पॅब्लिक कनेक्ट म्हणून आहे. ओके, कनेक्ट म्हणजे काय असतंय, ऍडव्हर्टाइज टू एक्सेल शीट. इथं कनेक्ट व्हायला पाहिजे मला. हे एक्सेल शीट आणि हे ऍडव्हर्टाइजमेंट कनेक्ट व्हायला पाहिजे. मग त्यासाठी काय करतो मी, पॅब्लिक कनेक्ट मध्ये, पॅब्लिक कनेक्ट मध्ये ऍक्सेस नाव. ऍक्सेस नाव मध्ये गेल्यानंतर इथे हे टास्क अलॉटेड दिलंय. 100 टास्क तुम्ही इथं फ्री मध्ये तुम्ही करू शकता यांच्याकडे. ह्याला डायरेक्टली का पैसे द्यायची गरज लागत नाही. फ्री मध्ये हे ऍक्च्युली तसं बघलं तर फ्री मध्येच होते काम. असं काय हे नाहीये ह्याला. ओके, नंतर इथं तुम्ही इंटरफेस बघा. इथं हे डॅशबोर्ड आहे. इथं हे 100 टास्क म्हणून दिलंय आणि इथं बाजूला काय आहे, क्रिएट वर्कफ्लो म्हणून आहे. मग आपल्याला हे क्रिएट वर्कफ्लो मध्ये सिलेक्ट करायचं. मग इथं 2 टाईपचे नवीन आता अपडेट केलेत बघा. हे आजच आलंय, काल तर नव्हतं हे. ओके, हे नव्हतं हे. मग हे मला पण बघायला लागणार कसं करायचं आहे. मग आता मी जे नव्या पहिलेच जे व्हर्जन आहे त्या व्हर्जन मध्ये तुम्हाला शिकवतो. ओके, हे क्लासिक व्हर्जन म्हणून आहे, स्टेबल अँड फॅमिलियर अप्रोच. मग इथं तुम्ही सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केला, इथं नाव द्यायला पाहिजे तुम्ही कशाचं वर्कफ्लो आहे. साई डेव्हलपरचं वर्कफ्लो आहे. मग इथं तुम्ही काही केलं तर चालतंय. होम म्हणून आहे, होमच ठेवायचं. नंतर क्रिएट, इथं वर्कफ्लो क्रिएटेड सक्सेसफुली म्हणून आलंय. मग असा इंटरफेस येत आहे. पहिला जर असा इंटरफेस बघून घ्या इथं कसं काय डेव्हलपर्स म्हणून आलं. साई डेव्हलपरचा हे 100 टास्क मधला 1 टास्क झाला. आता तुम्ही भरपूर जणांचं करू शकता. फर्स्ट आहे चूज युअर फर्स्ट ऍप्लिकेशन. मग नंतर इथं खाली केला, चूज युअर नेक्स्ट ऍप्लिकेशन म्हणून. नंतर इथं काय पण नाही. मग त्यासाठी मी काय करतो, चूज ऍप म्हणून आहे ना, इथं फेसबुक म्हणून घालतो. कारण आपल्याला फेसबुक मध्ये आम्ही ऍडव्हर्टाइज करायला ना, म्हणजे मेटाचं फेसबुक म्हणून घालतो. मग फेसबुक घातल्यानंतर इथं फेसबुक लीड ऍड्स म्हणून आहे.
इथं काय आलंय फेसबुक लीड ऍड्स म्हणून आलं. ओके, आपल्याला फेसबुक पेजला जायचं नाहीये, फेसबुक लीड ऍड, कारण आपल्याला लीड्स पाहिजे त्याच्यात. मग इथं मी हे करतो इथं. नंतर इथं ट्रिगर इव्हेंट म्हणून आहे, क्लिक केल्यानंतर ट्रिगर इव्हेंट म्हणलं काय पाहिजे तुम्हाला याचं फेसबुक न्यू इन्स्टंट लीड पाहिजे. म्हणजे जेव्हा कोणी पण लीड आपल्याला फॉर्म फिलअप केलं की इमिडिएटली ते कॅप्चर होऊन ते यायला पाहिजे. मग इथं मी हे सिलेक्शन करतो, न्यू लीड इन्स्टंट. इन्स्टंट म्हणजे काय, इमिडिएटली आलं, कनेक्ट करतोय. मग ते विचारतंय कुठल्या फेसबुकला आहे तुमच्या. आता माझं कसं असतं इथं ऍड न्यू कनेक्शन. न्यू कनेक्शन म्हणजे काय, आता माझं कसं कामाक्षी डिजिटल वर्ल्ड म्हणून आहे. ओके, हे सिलेक्टेड म्हणून आहे ऑलरेडी. मी तर ह्याच्यावरती जास्त वर्क करतो म्हणून ऑलरेडी बाय डिफॉल्ट इथं सिलेक्ट केलेलं आहे. तुम्ही तुमचं फर्स्ट टाइम पाहिजे असलं तर ते ऍड न्यू करू शकता, नाहीतर सिलेक्ट एक्झिस्टिंग. आता फॉर एक्झाम्पल मी ऍड न्यू करून दाखवतो तुम्हाला. मग तेव्हा हे देते कनेक्ट विथ फेसबुक लीड म्हणून. मग ते विचारते फेसबुक कुठलं. आता हे वेगवेगळ्या कस्टमरला वेगवेगळं ऍड न्यू करत जायचं का? तुम्हाला सांगतो मी, हे कम्प्लीट करा, तुम्हाला आता सांगतो. ओके, म्हणजे तुम्ही काय म्हणाला, वेगळ्या कस्टमरला वेगळं करायचं आहे. नाही हे तसं करायचं नाही. म्हणजे तुम्ही आता जे कस्टमर, आता आपण काय करू ह्याच्यात, लीड्स आलेले आम्हाला आता एका शीट मध्ये पाहिजेत. ओके, एका एक्सेल शीट मध्ये पाहिजेत. मग ते एकदा मी त्याला तुम्हाला दाखवतो ह्याच्यात. आता एकदमच त्या शीट मध्ये यायला पाहिजे. कोणी पण आता लीड फिलअप केलं की ते यायला पाहिजे. मग प्रत्येक वेळा करायची गरज नाही आहे. आम्ही काय करालोय, फेसबुक लीड आणि फेसबुक आणि हे एक्सेल शीट कनेक्ट करालोय. आता आम्ही दोन्हीला कनेक्ट करायला पाहिजे. कनेक्ट करायला कुठला सॉफ्टवेअर यूज करतोय, पॅबली. आता आम्ही पॅबली मध्ये आता आलो इथं. मग पॅबलीला आता आम्ही कनेक्ट करणार आहे फेसबुक शीट आणि हे फेसबुक फॉर्म आणि ह्याचा गुगल शीट दोन्ही कनेक्ट करायचं. इथे दाखवतो तुम्हाला कनेक्शन करून. नंतर एक कंटिन्यू करायचं. ओके, आता हे कनेक्ट झालं सक्सेसफुल. ओके, आता हे कनेक्ट झालं. मग आता माझ्या अंडरमध्ये किती काय पेजेस आहेत ते दाखवत आहे. इंडिया ग्लोबल आय म्हणून आहे, ग्लोबल लेन्स म्हणून आहे, ब्ल्यू वेल म्हणून आहे, लेन्स क्राफ्ट म्हणून आहे. आता आम्ही जे ऍड रन केलो कुठल्या पेजवरती, लेन्स क्राफ्ट. करेक्ट, लेन्स क्राफ्ट मी सिलेक्शन केलं होतं. ओके, मग त्या पेज कुठल्या पेजवरती तुम्ही ऍड रन करालो ना ते पेज सिलेक्शन करायला लागतं. आता मी हे लेन्स क्राफ्ट सिलेक्शन केलं. मग नंतर ते काय करते, इथं लीड्स विचारते. ते इथं साईट डेव्हलपर्स म्हणून आलं. म्हणजे कारण मी ह्याच्यावरती ह्या पेजवरती मी ऍड्स रन करलो ना, मग ते बघतो, चेक करते ते कुठलं ऍड रन केलं त्याच्यावरती. मग ते साईट डेव्हलपर्स म्हणून एकच दिसाले त्याच्यावरती लेन्स क्राफ्ट. मग ते एकच सिलेक्शन केलं. मग एक सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह अँड सेंड फॉर टेस्ट म्हणून. आता हे टेस्टला पाठवायचं. आता इथं काही पण डाटा आला नाही. का आला नाही डाटा, कारण इथं आम्ही अजून हे रन नाही केलं ना, कनेक्ट केलो नाही, अजून शीट सिलेक्शन केलो नाही आम्ही, म्हणून ते हे झालं नाही. मग आता इथं काय करतो मी, मला ह्याचा मी एक लिंक पाठवतो. कंट्रोल ऑल. आता हे व्हॉट्सअपचं काय मध्ये, नाही तुम्हाला लिंक पाठवायला मी व्हॉट्सअप ओपन केलं. हे ह्याचं एक लिंक हो पाठवायला, हो ते कशाला लिंक तुम्हाला दाखवतो. आता चेक करू नका, नंतर प्रॅक्टिस करताना चेक करा.
आता ओके. हे जे लिंक आहे हे कशाला ओपन केलं म्हणजे आता आम्हाला ऍडव्हर्टाईज मध्ये फॉर्म फिलअप केलं की लीड्स कसं येते ते आम्हाला माहित नाही. माहित ना हे जे ह्या मेटाचं म्हणे डमी लीड एक पाठवत आहे. डमी लीड हा मग ते चेक करते. हा आता इथं हे जे सिलेक्शन करायचं पेज लेन्स कार्ड म्हणून आहे ना, हे लेन्स कार्ड सिलेक्शन करायचं. मग नंतर क्रिएट ए लीड. ओके, ए लीड हॅज बीन क्रिएटेड सक्सेसफुली म्हणून आलाय. मग आता काय करतो, फेसबुक इथं मेटामध्ये जातो, सॉरी पॅब्लिकमध्ये जातो. इथं चूज युअर नेक्स्ट ऍप्लिकेशन म्हणून आहे, सिलेक्ट करतो. मग आता इथं एक्सेल शीट आम्ही जे रेडी केलो नाही ते सिलेक्शन करायला पाहिजे. इथं गुगल शीट आहे ना, इथं गुगल शीट आहे ते सिलेक्ट केलं. मग आता माझ्या अकाउंट मध्ये किती शीट्स आहेत, कुठल्या कुठल्या नावाचे. फर्स्ट ऍड न्यू रो करायचा. मग नंतर कनेक्ट करा. नंतर ऍड न्यू कनेक्शन करायचं इथं, ऍड न्यू. नंतर साइन इन विथ एक गुगल. नंतर इथं कंटिन्यू करा. ओके, आता इथं साईट डेव्हलपर म्हणून आला, कारण आम्ही इथं शीटला इथं साईट डेव्हलपर म्हणून नाव दिलंय. बरोबर. मग तेच इथं घेतलं ते साईट डेव्हलपर शीट. कुठे गेलं ते, इथं घेतलं. मग इथं भरपूर इथं एकच आहे, एक आहे बघा. माझ्या ह्याच्यात भरपूर शीट्स आहेत. कामाक्षी डिजिटलचा आहे हे, म्हणजे ह्या अकाउंट मध्ये भरपूर आहेत ना इथं. म्हणजे हे माझं मेल आयडी आहे, त्या मेल आयडीच्या अंडर भरपूर आहे इथं शीट्स. म्हणजे सगळे शीट्स दाखवते कुठले कुठले. मग आपल्याला काय करायचं, साईट डेव्हलपरचं शीटच सिलेक्शन करायचं. मग नंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिलंय ते डेट, नेम, मोबाईल नंबर, सिटी आणि मेल आयडी. करेक्ट. या शीट मध्ये पण ते सेमच आहे. डेट हे की आपणच घेतलंय, काय काय आहे तुमच्या शीट मध्ये कुठलं कुठलं ऑप्शन येतो नाही ते आपणच घेतलंय ते शीट सिलेक्शन केल्यावर. नेम, मोबाईल नंबर आणि सिटी, मेल आयडी. मग आता तर काय करायचं, इथं डेट वरती क्लिक करा. क्लिक केला, इथं फेसबुकला सिलेक्शन करायचा. सिलेक्शन केल्यानंतर इथं खाली या. आता इथं कुठलं पण लीड्स दाखविना. मग मी काय करतो, एक मिनिट. आता ते डेमो केलं होतं ना. होय, इथं अजून लीड्स आलं नाही ते. मग मी काय करतो, इथं एक डेमो लीड पाठवतो इथं. आता हे पहिला डिलीट करून घ्यायचं लीड. आता क्रिएट ए लीड करायचं. युअर टेस्ट लीड हॅज बीन सेंट. मग रिस्पॉन्स येईना, एक मिनिट. ते क्रिएट झालं ते FB ला पण दिसलं पाहिजे ना आधी. नाही, दिसतंय एक मिनिट. नाही, FB ला दिसत नाही ते, हे डमी पाठवत आहे ते. एकच मिनिट तुम्हाला दाखवतो. आलं बघा. आता इथं काय, इथं आपलं डेट आहे ना. मग डेटला इथं ऑप्शन देते ते कुठलं कुठलं काय काय. मग फर्स्ट मला इथं हे टाइम अँड इथं क्रिएटेड टाइम म्हणून आहे. ओके, 10/11/2025. तर मी हे इथं सिलेक्शन करतो. एकदा सिलेक्शन करायचं, इथं आलं. मग नंतर साईडला इथं क्लिक करायचं, हे जात आहे.
म्हणजे आपल्याला ह्याच्यात सांगायला पाहिजे की कुठल्या लीडला म्हणजे कुठल्या शीटला काय यायला पाहिजे, हा हा कुठल्या रोला काय यायला पाहिजे आम्ही दाखवू. इथं डेटचं एक डमी लीड पाठवलो, डेट वगैरे सगळं घालून ते इथं ह्याला म्हणे कोडिंग्स असतात, ते कोड्स असतात इथं बघा, कोड वाईज असतात बघा इथं. हे जे तुम्हाला दिसाले हे सगळं कोड वाईज असतात, ते आत RES3 क्रिएटेड हे सगळं कोड वाईज असतात. मग ते कोड्स होणे आपल्याला याच्यात सिलेक्शन करून घालायला लागतात. आता इथं नाव आहे, ओके, नेमला पण इथं फुल नेम म्हणून आहे आमच्या फॉर्मला. तुम्ही जे फॉर्म क्रिएट केलेला नाही मेटामध्ये फुल नेम, मग हे इकडे यायचं म्हणून मी इथं सिलेक्शन केलं. मग नंतर साईडला ठेवायचं. नंतर मोबाईल नंबर आहे इथं, हे सिलेक्ट करतो. इथं बघा फोन नंबर म्हणून आहे, मग हे मोबाईल नंबर मध्ये फोन नंबर यायला पाहिजे म्हणून मी इथं कमांड देतो आणि साईडला क्लिक करतो. नंतर सिटी मध्ये काय काय यायला पाहिजे, इथं सिटी म्हणून आहे, मग हे इथं हे करतो. नंतर मेल आयडी इथं हे मेल आयडी क्रिएट केला. आता इथं तुम्हाला शीट मध्ये काय दिसालंय, काही दिसेना. ओके, आता मी काय करतो, हे लीड तर ऑलरेडी आम्ही सेंड केलेलं आहे इथं. ओके, सेंड केल्यावरच ते इकडं कॅप्चर पकडलंय. माझ्या इथं सेव्ह अँड सेंड फॉर द टेस्ट रिक्वेस्ट करतो. गेलं. हे बघा आलं. इथं डेट आलं, इथं नेम, मोबाईल नंबर, नंतर इथं सिटी, नंतर मेल आयडी आला. ओके, आता तुम्ही फिलअप केल्यानंतर पण होणे हे कोणी पण फिलअप करू दे. मग इथं नाव, हे इथं नाव येते त्यांचं. फॉर एक्झाम्पल इथं साईनाथ म्हणून कोणतं फिलअप केलं तर साईनाथ म्हणून येतं, त्यांचा फोन नंबर येत आहे. इथं सिटी येत आहे. ओके, इथं जे कसं आलेलं ना, इथं हे बघा इथं कसं येते म्हणे डायरेक्टली आपल्याला टेस्ट केलं होतं. सेम इथं कसं असते ना, इथं टेस्ट केलं होतं असं सेम टू सेम. ओके, पहिला हे असंच येते, हे कोड्स येतात, त्याला ऑटोमॅटिकली कोड्स येतात इथं. मग ह्याला कोड्स वाईज ना ते नंतर आता तुम्ही हे सोडायचं. इथं हे कनेक्ट झालं इथं तुम्ही नंतर असं नेम, कॉन्टॅक्ट नंबर, सिटी, कोण कोण काय काय फिलअप करतं म्हणे सगळं ह्याच्यात डिटेल्स आहेत तुम्हाला एक्सेल शीट मध्ये. ओके, एक्सेल शीट देणं कशाला इंटरेस्ट आहे तुम्हाला आणखीन एक ऑप्शन आहे. डायरेक्ट तुम्ही इथंच लीड पण तुम्ही बघू शकता कुठले आलेले. खरं सारखं तुम्ही हे पूर्ण ओपन करता काय अर्थ होत नाही. जर का तो कुठल्या तर कस्टमरचं तुम्ही लीड्स जनरेशनला तुम्ही घेतला, त्यांना हे शीटच पाठवायला लागतंय. तुम्ही सारखं हे ओपन करून बघण्यात त्यांना दाखवत बसायचं काय अर्थ लागत नाही. त्यांनी पण चेक करायला पाहिजे ना लीड्स आलेले, त्यांनाच अल्टिमेटली त्यांनाच यायला पाहिजे लीड्स. मग तुम्ही काय करता, हे शेअर करता. क्लायंटला आपण हे एक्सेल शीट शेअर करायचं, शेअर करता. इथं रिस्ट्रिक्टेड आहे, इथं एनीवन विथ दिस लिंक. नाही तर रिस्ट्रिक्टेड काय होत आहे, त्यांनी एडिट करू शकत नाही त्याच्यात. ओके, हे डन केला त्यांनी तुम्ही त्यांच्या मेल आयडी ला घालू शकता किंवा डायरेक्टली तर हे डन करायचा. ओके, नंतर कॉपी करायचा, कॉपी करून ते पाठवल्याने तुम्ही ऍक्सेस करू शकता. आणखीन एक येत आहे सेटिंग्स मध्ये,
इन्स्टंट फॉर्म आहे. इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये गेला म्हणे तुम्ही, इथे इन्स्टंट फॉर्म म्हणजे इथं तुम्ही बघू शकता लीड्स, कशाचे कुठले लीड्स आहेत तर इथे तुम्ही बघू शकता. इथं मी क्लिक केलं की इथं सगळे बघा हे असे ह्या टॅब मध्ये, हे ह्या टॅब मध्ये लीड्स. मग हे जरासं हे जरा किचकट आहे. हा, हे जरासं तुम्हाला समजायला कॉल करायचं काय करायचं समजत नाही. मग इझी वे काय असं, एकदा तुम्ही कनेक्शन केला नाही मग तुम्हाला ऑटोमॅटिकली ह्याच्यात येऊन सोडता येत असं. हे बेस्ट होते तुम्हाला. ह्याच्यात तुम्हाला इमिडिएटली आपणच इथं ऍड होत जातात लीड्स, कसे येत जातात. मग तुम्हाला सकाळी उठून बघितलं की तुम्हाला समजते की लीड कुठल्या काय आले, ओके, कुठल्या डेटला आले, हे सगळं तुम्हाला समजतं. ओके, आज तुम्ही हे प्रॅक्टिस करा. उद्या इथं सिरियल नंबर घालायचे शिकवतो बाजूला, कारण इथं काउंटिंग व्हायला पाहिजे ना. इथं 1 2 3 4 5 6 असं. मग इथे सिरियल, ते सिरियल लावणं काउंटर म्हणून असतं याच्यात फॅमिलीमध्ये. ते जरासं थोडं कन्फ्युजन असते, मी तुम्हाला दाखवतो ते कसं हे करायचं. ओके, पहिला एवढं तुम्ही हे करा. उद्या आपण हे सिलेक्शन हे झाल्यावर उद्या आपण काय करायचा, मेन इम्पॉर्टंट पार्ट आहे मेटामध्ये. फेसबुक पेज ऍक्सेस आणि बिझनेस प्रोफाईल ऍक्सेस, हे दोन इम्पॉर्टंट असतात त्याच्यात. मग हे झालं की मेटाचं संपतं येतं. आपण मग नंतर गुगल ऍड्सला जायला येते. हे कसं ऍक्सेस कशाला असतं म्हणलं तर, आता कुणाचं तर तुम्ही आता ऍडव्हर्टाईज आता करायला, आता इथं बघा हे वर्चस मीडियाचं आहे. ओके, त्यांचं पेज माझ्या अंडरमध्ये घ्यायला पाहिजे. त्यांचं पेज माझ्या अंडरमध्ये घेतलं तरच मी ऍडव्हर्टाईज क्रिएट करू शकतो त्यांचं पेजला, नाहीतर करता येईल. हो बरोबर. मग आता आमचं पण पेज कुणाला पण द्यायचं असलं तर कसं, आणि त्यांचं पेज कसं रिसीव्ह करायचं हे तुम्हाला दाखवतो नेक्स्ट उद्या. ओके, हे जरासं प्रॅक्टिस करू घ्या. ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला मी ह्याचं रेकॉर्डिंग पाठवतो तुम्हाला, आणि आणखीन कन्फ्युजन व्हायचं नाही म्हणून ह्याचं एक रेकॉर्डिंग पाठवतो तुम्हाला. ओके, पाठवा.